नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये। आज आपण थोडीशी वेगळ्या चवीची आंबट गोड अशी पालकाची भाजी तयार करणार आहोत। रेसिपी शेवटपर्यंत बघा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा। तुम्ही पालकाची भाजी कशा पद्धतीने करता हे कमेंट करून नक्की सांगा। आता आपण पालकाची भाजी बनवायला सुरुवात करूया। आज आपण पालकाची भाजी बनवतोय। थोडीशी वेगळी पद्धत आहे बनवायची। यामध्ये मी भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 1 चमचाभर आपण तेल टाकून घेतलेले आहे। तेल गरम झाले, यामध्ये मोहरी टाकून घ्या। मोहरी तडतडली, अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे। इथे मी 1 चमचाभर शेंगदाणे आणि चमचाभर चणा डाळ व्यवस्थित पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे, एखादा तासभर यामध्ये टाकून घ्यायची। 2 मिनिट हे तेलावरती परतून घ्यायचे। यामध्ये एक थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि थोडा हिंग, हे परतून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेला पालक आहे हा। स्वच्छ पालकाची पानं धुवून घेतली आणि मग नंतर चिरून घेतली आहे, ती यामध्ये टाकून घ्यायची। तेलावरती पालक छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि पालक छान शिजून घेऊया। झाकण टाकूया आणि शिजून घेऊया। झाकण काढून पाहूया, पालक आपला व्यवस्थित मऊ झालेला आहे। यामध्ये शेंगदाणा आणि डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता। भाजी व्यवस्थित शिजून झाली। इथे मी 1 चमचा चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेतले। असं मिक्स केल्यामुळे काय होतं की भाजीमध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत, व्यवस्थित अशी भाजी ही छान तयार होते। यामध्ये हे सुरुवातीला आपण टाकून घ्यायचंय, तर हे मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये आता लागेल तसं आपल्याला गरजेनुसार, जशी तुम्हाला भाजी पातळ घट्ट बनवायची इतपत तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय। अगदी थोडंसंच पीठ आपण यामध्ये वापरणार आहोत डाळीचं। गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून घेते। कोमट पाणी आहे हे, एकदम थंड नाहीये। आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊया छान। पालकाच्या भाजीमध्ये जनरली लसूण वगैरे वापरले जातो, पण मी हे श्रावणामध्ये बनवते, त्यामुळे याच्यात लसूण वगैरे मी काहीही वापरत नाहीये। आता यामध्ये तिखट मीठ वगैरे ॲड करूया। आवश्यकतेनुसार तिखट टाकून घ्यायचं, जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्या प्रमाणात। चवीपुरतं मीठ टाकायचंय। मीठ पालकामध्ये ऑलरेडीच जास्त प्रमाण असतं क्षाराचं, त्यामुळे मीठ तुम्ही थोडंसं कमीच वापरा त्यामध्ये, नाहीतर भाजी खरट होऊ शकते। थोडंसं अर्धा चमचाच मी मीठ यामध्ये टाकून घेतलंय। ही भाजी मी नेहमी आपण साधी बनवतो, पण मी ही आंबट गोड भाजी बनवते। आंबट गोड बनवल्यामुळे याला अगदी जी चुक्याची भाजी किंवा मग आलूची भाजी असते ना, तशी टेस्ट येते। आंबट गोड बनवण्यासाठी यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस टाकून घेणार आहे, थोडीशी साखर, आणि हे छान मिक्स करून घेऊया। आंबट गोड केल्यामुळे याची टेस्ट अगदी छान लागते। पोळी भाकरी सोबत, भातासोबत तर खूपच सुंदर लागते खायला। आता याला छान शिजवून घेऊया। भाजीमध्ये लिंबू टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर नुसती अगदी सिंपल नेहमी बनवतो, जशी आपली सवयीच्या स्वयंपाकात किंवा पुरणाच्या स्वयंपाकात जशी पातळ भाजी बनवली जाते तशी पण तुम्ही बनवू शकता। पण एकदा या पद्धतीने आंबट गोड चवीची बनवून पहा, अगदी छान लागते चवीला। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली ते। आता ही बऱ्यापैकी आपली शिजत आली आहे भाजी। अजून 1-2 मिनिट आपण शिजून घेऊया। भाजी एका भांड्यामध्ये मी काढून घेतली। भाजीला वरतून तडका देणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता आपण याच्यासाठी तडका देऊया। इथं जिरे आणि मोहरी यामध्ये टाकून घ्यायची आहे। 1 लाल मिरची टाकायची आणि हे जे लाल तिखट आहे ते भाजीवरती टाकून घेणार आहे, म्हणजे यावरती तडका पडल्यानंतर भाजीला कलर छान येतो। यामध्ये आता हिंग टाकून घ्यायचा आहे, कढीपत्त्याची पानं। हिंग आपण डबल टाकलाय, पण टेस्ट छान येते डबल हिंग टाकल्यामुळेही। आता ह्या तडका यावरती आपल्याला टाकून घ्यायचा। तडका टाकून घेतलाय। आता यातली थोडीशी भाजी घ्यायची आणि ह्या कढईमध्ये टाकायची, यामुळे भाजीची टेस्ट अगदी वेगळी येते।
कोणत्याही कढईत तुम्ही जरी तडका केला तरी ह्या पद्धत वापरा, म्हणजे छान लागते कोणत्याही पातळ भाजीसाठी. वरतून तडका टाकलाय, भाजी छान एकत्र मिक्स करून घेऊया. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता. तयार आहे आपली नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची आंबट गोड पालकाची भाजी. रेसिपी नक्की करून पहा. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.